नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. नवीन घर खरेदी करताना किंवा बनवताना वास्तुशास्त्र लक्षात घेऊनच त्या घराची रचना केली जाते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशा अनेक मान्यता आहेत ज्याचा संबंध तुमच्या दिवसाच्या सुरुवातीशी जोडला जातो. असं मानलं जातं की तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतनं जागे होता आणि त्याच वेळेस तुमच्या नजरेत जर काही विशिष्ट गोष्टी पडल्या तर ते अशुभ संकेत मानले जातात. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस हा वाया जातो. तर मग चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हालाही दिसत असतील आणि त्याचमुळे तुमचा दिवसही खराब जात असेल. सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच फुटलेला आरसा किंवा अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू. फुटलेला आरसा किंवा तुमच्या घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू या नकारात्मकतेचं प्रतीक मानल्या जातात. झोपेतून उठल्या उठल्या जर तुम्हाला असं दृश्य तुमच्या नजरेस पडलं तर तुमचा संपूर्ण दिवस खराब जातो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेची निर्मिती या वस्तू करत असतात. त्यामुळे घर नेहमी नीटनेटकं ठेवावं आणि जर फुटलेला आरसा असेल तर तो आपल्या घरात कधीही ठेवू नये. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच मोकळं भांडं किंवा कचऱ्याचा ढीग. तुम्ही झोपेतनं उठल्यानंतर पहिल्यांदा जर तुम्हाला तुमच्या घरात कचऱ्याचा ढीग किंवा एखादं रिकामं भांडं दिसलं तर तुमचा सगळा दिवस हा खराब जाईल. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा साठून राहते. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच वाईट स्वप्न. जर तुम्ही गाढ झोपेत असताना पहाटेच्या सुमारास जर तुम्हाला वाईट स्वप्न पडलं तरी देखील तुमचा संपूर्ण दिवस हा वाईट जाऊ शकतो. तुम्ही दिवसभर त्याच स्वप्नांच्या विचारात राहण्याची जास्त दाट शक्यता असते. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच भांडण. तुम्ही झोपेतनं उठलात आणि तुमच्या समोरच जर कोणाचं भांडण सुरू आहे असं जर तुम्हाला दिसलं तर त्यांच्यासोबत तुमचा देखील अख्खा दिवस हा वाईट जाऊ शकतो. घरामध्ये कुठल्याही प्रकारचं भांडण वादविवाद नसावा याचा मोठा परिणाम हा त्या घरावरती होत असतो, तिथल्या माणसांवरती होत असतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर चुकूनही तुम्हाला झोपेतनं उठल्यानंतर अशा गोष्टी दिसल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि तुमचा दिवस वाईट जातो. आणि जर तुम्हाला अशा गोष्टी दिसल्या तर तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करण्याचा प्रयत्न करा आणि देवाचं नामस्मरण करा. त्यामुळे तुमचा दिवस हा आनंदात जाण्यासाठी मदत होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही झोपेतनं उठतात जर या गोष्टी तुम्हाला दिसत असतील तर शक्यतो ते पाहणं टाळण्याचा प्रयत्न नक्कीच करावा. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.